सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 5 देशी बनावटीचे पिस्टल, 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवली. गोपनीय माहितीच्या आधारे मिरज शहरातील कमानवेस ते रमामाता नगर ऑक्सिजन पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर 2 संशयित इसम पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतला. चौकशीत आरोपींची नावं अश्विन संजय माळी राहणार माळीनगर तालुका कडेगाव व अमन उर्फ मोहिद्दीन बशीर गोदड राहणार पटवर्धन मळा मिरज अशी असल्याचं निष्पन्न झालं. पंचासमक्ष झडती घेतली असता अश्विन माळी याच्या सॅकमधून 4 देशी बनावटीचे पिस्टल, 4 जिवंत काडतूस तर अमन गोदड याच्याकडून 1 पिस्टल व 1 जिवंत काडतूस जप्त करण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत अश्विन माळी याने ही शस्त्र जादा दराने विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. तसेच काही शस्त्रे कडेगाव व सातारा येथील व्यक्तींकडून खरेदी केल्याची माहितीही समोर आली. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे व गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.